अमरावतीत 15 मार्चपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी शासकीय कापूस खरेदीसाठी नोंदणी केली त्या शेतकऱ्यांचा कापूस CCIनं खरेदी केला। मात्र अजूनही शेकडो क्विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे। तर काही शेतकऱ्यांचा कापूस अजूनही वेचणी सुरू असताना सुद्धा शासनाची कापूस खरेदी बंद पडल्यानं कापूस उत्पादक शेतकरी मोठा अडचणीत सापडलाय। आजपर्यंत मी का विकला नाही याचं कारण सांगतो का। अजूनही एकरी 1 क्विंटल कापूस येते माझ्याकडे, एकरी 10 आलेला आहे, पण मजूर न मिळत असल्यामुळे तो कापूस वेचायचा आहे। माझी भावना हीच होती का आपण शासकीय केंद्रावर आपण एका वेळेस कापूस घेऊन जाऊ, पण शासनानं खरेदी बंद केल्यामुळे मागही 8 दिवस बंद केली तर एकदम प्रायव्हेट मार्केट आतमध्ये येऊन जाते। आता तो वांधाच नाही सरकारचं, म्हणजे सरकारनं जर शेतकऱ्याची खरेदी बंद केली तर शेतकरी पूर्णतः मेल्याशिवाय राहणार नाही। आता त्याच्यामुळे शासनानं खरेदी चालू करा आणि आम्हाला 30 तारीख सांगून द्या। आम्ही रातचा दिवस अरे काय सांगू साहेब, 8 दिवसाच्या अगोदर वेळ जरी होती पण सेंटरजवळ माणसं नव्हते खाली करायला गाड्या। गेडरनं सांगितलं का तुम्हाला जर तुम्ही खाली करून द्या तर आणा। तसंच 4-5 दिवस मार्केट बंद राहिलं। नाही तर चला माझ्या गावाजवळ नांदगाव सेंटर आहे तिथं। आता काय मागणी होती? आता माझी एकच मागणी आहे, शासनानं अजून 15 दिवस वाढवून द्या, त्याच्यानंतर बंद करा ही मागणी आहे। नाही तर शेतकरी अजून पूर्णतः मेल्याशिवाय राहणार नाही।